हॅलो एव्हरीवन. आपण कॉन्स्टिट्युशनल लॉ 2 युनिट 1 पार्लमेंटरी फॉर्म बघतोय. त्यामध्ये आतापर्यंत आपण वेस्टमिनिस्टर मॉडेल, प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स यांचं रिलेशनशिप, कॉन्स्टिट्युशनल रिलेशनशिप बघितलेलं आहे. कॉन्स्टिट्युशनल पोझिशन बघितलेली आहे. प्रेसिडेंट हे नॉमिनल हेड असतात, तर जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत ते रिअल हेड असतात. हे आपण अभ्यासलेलं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण गव्हर्नर अँड स्टेट गव्हर्नमेंट प्रेसिडेंट कॉन्स्टिट्युशनल रिलेशनशिप बघणार आहोत. गव्हर्नर जसं युनियन लेवलला किंवा सेंट्रल लेवलला प्रेसिडेंट काम करतात, त्याचप्रमाणे स्टेट लेवलला गव्हर्नर असलेले आपल्याला दिसून येतात आणि हे गव्हर्नर प्रेसिडेंट अपॉइंट करतात. त्यामुळे प्रेसिडेंट आणि गव्हर्नर यांच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल रिलेशनशिप आपल्याला दिसून येते. तीच आपल्याला या पॉइंटच्या अंडर अभ्यासायची आहे. इंडिया फॉलोज अ क्वाझी फेडरल सिस्टम. क्वाझी फेडरल सिस्टम मीन्स फेडरल विथ स्ट्रॉंग युनिटरी फीचर्स. आपल्याला माहितीये की सिस्टीम असतात, जसं की युनिटरी सिस्टीम, फेडरल सिस्टीम. युनिटरी सिस्टीम मध्ये युनियनकडे किंवा सेंट्रल लेवलला सगळ्या पॉवर्स असतात, पण फेडरल सिस्टीम मध्ये मात्र डिव्हिजन ऑफ पॉवर असते. सेंट्रल लेवलला काही पॉवर असतात आणि स्टेट लेवलला काही पॉवर दिलेल्या असतात. जसं इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कन्करंट लिस्ट आहे. म्हणजे स्टेट लिस्टच्या सब्जेक्ट वरती स्टेट कायदे बनवू शकतं, स्टेटचं लेजिस्लेचर कायदे बनवू शकतं. युनियन लिस्टच्या सब्जेक्ट वरती युनियन कायदे बनवू शकतं आणि कन्करंट लिस्टमध्ये दोन्ही जे स्टेट आणि युनियन आहे त्यांना कायदे बनवता येतात. तर हे फेडरल स्ट्रक्चर आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर्स इथे झालेलं आहे. पण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये पूर्णपणे फेडरल सिस्टीम आपल्याला दिसून येत नाही, तर एक क्वाझी फेडरल सिस्टीम दिसून येते. क्वाझी फेडरल सिस्टीम म्हणजे फेडरल विथ स्ट्रॉंग युनिटरी बायस. काही युनिटरी बायसेस दिसतात, म्हणजे आपलं जी फेडरल सिस्टीम आहे ती सेंटरकडे झुकलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण ह्याला काहीतरी हिस्टॉरिकल कंटेक्स्ट आहे. आपण कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली मधल्या डिबेट्स आणि डिस्कशन जर पाहिले तर आपल्याला यामागची कारणं समजतील. In this structure, the governor acts as a bridge between state and union president. फेडरल स्ट्रक्चर मध्ये, फेडरल सिस्टीम मध्ये गव्हर्नर जे आहेत ते एक ब्रिज म्हणून काम करतात स्टेट आणि युनियन मधलं. कारण प्रेसिडेंट गव्हर्नरला अपॉइंट करतात. त्यामुळे एक प्रकारे जे गव्हर्नर आहेत ते गव्हर्नर हे युनियनचे किंवा सेंटरचे एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे इथे स्ट्रॉंग युनिटरी फीचर आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ही सिस्टीम क्वाझी फेडरल सिस्टीम आहे, क्वाझी फेडरल स्ट्रक्चर आहे इंडियाचं, असं आपल्याला म्हणता येईल. गव्हर्नर कोण असतात? कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ स्टेट असतात. त्यांना अपॉइंट प्रेसिडेंट करतात. ऍक्ट ऍज अ लिंक बिटवीन स्टेट गव्हर्नमेंट अँड युनियन गव्हर्नमेंट. ते स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन गव्हर्नमेंट मधील लिंक म्हणून काम करतात. त्यामुळे द गव्हर्नर प्रेसिडेंट रिलेशनशिप रिफ्लेक्ट्स द सेंट्रल कंट्रोल ओव्हर स्टेट्स विदिन फेडरल स्ट्रक्चर. त्यामुळे गव्हर्नर आणि प्रेसिडेंटचं जे रिलेशनशिप आहे ते सेंट्रल कंट्रोल रिफ्लेक्ट करतं. म्हणजे एक प्रकारे युनियन किंवा सेंट्रल लेवलचं जे गव्हर्नमेंट आहे ते लक्ष ठेवून आहे स्टेट कशा पद्धतीने फंक्शन करत आहे त्याकडे. आणि जर स्टेट योग्य प्रकारे फंक्शन करत नसेल किंवा योग्य प्रकारे म्हणजे कॉन्स्टिट्युशनला धरून वागत नसेल, कॉन्स्टिट्युशनचं व्हायोलेशन होत असेल पर्टिक्युलर स्टेटमध्ये, तर हे जे काही गव्हर्नर जे जे की सेंटरचे एजंट आहेत, प्रेसिडेंटनी अपॉइंट केलेले आहेत, ते काय करतात? ते रिपोर्ट करतात प्रेसिडेंटला आणि मग इमर्जन्सी लागू होते. स्टेट इमर्जन्सी असं आपण त्याला म्हणतो. ओके, ते आपण बघूयात. कॉन्स्टिट्युशन, ओके. कॉन्स्टिट्युशनल पोझिशन ऑफ गव्हर्नर. कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय आहे? आर्टिकल 153 मध्ये मेन्शन केलेलं आहे की देअर शॅल बी गव्हर्नर फॉर इच स्टेट. प्रत्येक स्टेटसाठी एक गव्हर्नर असेल. 154 मध्ये म्हटलंय एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट इज वेस्टेड इन गव्हर्नर. तुम्हाला युनियन लेवलचं एक्झिक्युटिव्ह आठवत असेल तर तिथे एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन इज वेस्टेड इन द प्रेसिडेंट दिलेलं होतं. ओके. आर्टिकल 163, गव्हर्नर ऍक्ट ऑन द एड अँड ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. सेम प्रेसिडेंट सारखंच आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या एड अँड ऍडवाइस नुसार गव्हर्नरला ऍक्ट करायचं आहे. काही डिस्क्रिशनरी पॉवर्स मध्ये एक्सेप्शन आहे. ओके. आता याचं कन्क्लुजन आपण काय काढू शकतो, तर गव्हर्नर हे नॉमिनल हेड असतात
आणि रिअल एक्झिक्युटिव्ह कोण असतात? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. हेच कन्क्ल्युजन आपण प्रेसिडेंटच्या केसमध्ये सुद्धा काढलेलं आहे की प्रेसिडेंट हे नॉमिनल हेड म्हणून काम करतात, नाममात्र प्रमुख म्हणून काम करतात. तर रिअल हेड किंवा रिअल काम करणारे रिअल एक्झिक्युटिव्ह कोण आहेत? तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत. युनियन लेवलला पीएम अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत, स्टेट लेवलला सीएम अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत. ओके. अपॉइंटमेंट आणि टेन्युअर किती असतं? कशी अपॉइंटमेंट केली जाते? अपॉइंटमेंट आपण पाहिलं की गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. कोणत्या आर्टिकलमध्ये दिलाय? आर्टिकल 155. त्यानंतर आर्टिकल 156 मध्ये टेन्युअर दिलेला आहे. होल्ड ऑफिस ड्युरिंग प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. जोपर्यंत प्रेसिडेंटची मर्जी आहे, प्रेसिडेंटचा प्लेजर आहे, तोपर्यंत ऑफिस ते होल्ड करू शकतात आणि नॉर्मली 5 इयर्सची टर्म असते. पण जर प्रेसिडेंटचं प्लेजर संपलं 5 इयर्सच्या आधीच, तरी सुद्धा त्यांना पद सोडावं लागतं. गॅरंटेड नाहीये 5 इयर्स एवढे मिळणारच. ओके. गव्हर्नर इलेक्टेड नसतात आणि फुल्ली डिपेंडेंट असतात युनियन गव्हर्नमेंटवरती. त्यामुळे त्यांना फुल्ली डिपेंडेंट राहून काम करावं लागतं, गव्हर्नमेंटचे एजंट म्हणून काम करावं लागतं, युनियन गव्हर्नमेंटचे एजंट म्हणून. ओके. एक्झिक्युटिव्ह रिलेशनशिप काय असते? आर्टिकल 162 अंडर स्टेट एक्झिक्युटिव्ह पॉवर एक्सटेंड्स टू सब्जेक्ट इन स्टेट लिस्ट. स्टेट लिस्ट पर्यंत त्यांची एक्झिक्युटिव्ह पॉवर असते आणि जे प्रेसिडेंट असतात त्यांची युनियन लिस्टसाठी ही पॉवर असलेली आपल्याला दिसून येते. युनियन लॉ ओव्हरराइड्स इन कन्करंट लिस्ट. युनियन लॉज मोस्टली ओव्हरराईड करतात कन्करंट लिस्टमध्ये. कन्करंट लिस्ट म्हणजे जसं मी सांगितलं की दोन्ही प्रकारच्या गव्हर्नमेंट्सला, स्टेट आणि सेंटर, यांना त्या लिस्टवरच्या टॉपिकवरती लॉज बनवता येतात. सेंटर कॅन कंट्रोल स्टेट इन सर्टन मॅटर्स. आणि सेंटर यामुळे काय करतं की कंट्रोल करू शकतं स्टेटला सर्टन मॅटर्स मध्ये. आता गव्हर्नरचं काय काम आहे किंवा गव्हर्नर काय इन्शुअर करतात? गव्हर्नर इन्शुअर्स द स्टेट ऍक्ट विदिन कॉन्स्टिट्यूशन अँड युनियन फ्रेमवर्क. स्टेट जे आहे ते विदिन कॉन्स्टिट्यूशनच्या लिमिटमध्ये राहून आणि युनियन फ्रेमवर्क मध्ये काम करत आहे की नाही हे पाहण्याचं काम बेसिकली गुणाचं असतं? गव्हर्नरचं. नेक्स्ट पॉइंट आहे लेजिस्लेटिव्ह रिलेशनशिप. आर्टिकल 200 अँड 201. यामध्ये गव्हर्नर असेंट टू बिल डिस्कस केलेला आहे आर्टिकल 200 मध्ये की गव्हर्नरला बिलला असेंट देण्याच्या संदर्भात काय काय पॉवर्स असतात. तर गव्हर्नर कॅन गिव्ह असेंट देऊ शकतात, विथहोल्ड करू शकतात असेंट, त्याचबरोबर रिटर्न करू शकतात बिल जर ते मनी बिल नसेल तर. आणि जर मनी बिल असेल तर ते रिटर्न करता येत नाही. रिझर्व्ह बिल फॉर प्रेसिडेंट. आणि अजून एक पॉवर गव्हर्नरकडे आहे ती म्हणजे बिल प्रेसिडेंटकडे पाठवून देणं, रिझर्व्ह करणं. ओके. जर रिझर्व्ह झालं बिल प्रेसिडेंटच्या रेफरन्ससाठी प्रेसिडेंटकडे पाठवण्यात आलं तर आर्टिकल 201 अंडर प्रेसिडेंटचा रोल येतो. काय आहे प्रेसिडेंटचा रोल? वन्स बिल इज रिझर्व्ह, प्रेसिडेंट कॅन अप्रूव्ह ऑर रिजेक्ट. प्रेसिडेंट अप्रूव्ह करू शकतात किंवा रिजेक्ट करू शकतात आणि प्रेसिडेंट जो काही डिसिजन घेतील तो गव्हर्नरला फॉलो करणं मस्ट आहे. ओके. इम्पॉर्टन्स काय आहे? स्ट्रॉंग युनियन कंट्रोल ओव्हर स्टेट लेजिस्लेशन. म्हणूनच आपण एक पहिला पॉइंट बघितला की इंडियाचं जे मॉडेल आहे ते क्वाझी फेडरल मॉडेल आहे, ज्यामध्ये गव्हर्नर स्टेटचं एजंट, सेंटरचं एजंट म्हणून काम करत असलेला आपल्याला दिसून येतं. गव्हर्नर ऍक्ट ॲज अ लिंक बिटवीन स्टेट अँड प्रेसिडेंट. ओके. रोल इन कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी. कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सीच्या पिरियडमध्ये काय रोल असतो गव्हर्नरचा? गव्हर्नरचा रोल अत्यंत महत्वाचा असतो अंडर आर्टिकल 356. जर पर्टिक्युलर स्टेटमध्ये कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन झालं असेल, म्हणजे पर्टिक्युलर स्टेटमध्ये अशा काही गोष्टी घडत असतील ज्या कॉन्स्टिट्यूशनला धरून नाही आहेत, संविधानाच्या कक्षेत येत नाहीत किंवा संविधानाच्या विरोधात आहेत, कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन झालेला आहे, कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये, तर अशा मॅटरमध्ये गव्हर्नर रिपोर्ट करू शकतो कोणाला? प्रेसिडेंटना. आणि प्रेसिडेंट काय करतील? प्रेसिडेंट रूल लागू करतील. मे इम्पोज प्रेसिडेंट रूल. ओके. अंडर आर्टिकल 356. याचा इफेक्ट काय होतो? स्टेट गव्हर्नमेंट सस्पेंड होऊ शकतं किंवा डिझॉल्व्ह होऊ शकतं आणि गव्हर्नरकडे सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर जातात आणि गव्हर्नर ऍडमिनिस्ट्रेशन हातात घेतं स्टेटचं ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट, प्रेसिडेंटच्या वतीने. सो प्रेसिडेंटचा एजंट म्हणूनच गव्हर्नरला काम करायचं असतं, युनियनचा एजंट म्हणूनच गव्हर्नरला स्टेटमध्ये काम करायचं असतं. गव्हर्नर काय म्हणून ऍक्ट करतात? गव्हर्नर ऍक्ट ॲज अ वॉचडॉग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजनचं उल्लंघन होत नाहीये ना यावर ते लक्ष ठेवून असतात. रिपोर्टर टू प्रेसिडेंट इन क्रायसिस.
आणि रिपोर्टर असतात ते प्रेसिडेंटचे क्रायसिसच्या काळामध्ये. ओके, जर कुठे क्रायसिस झाला असेल तर तिथे प्रेसिडेंटला रिपोर्ट करण्याचं काम, स्टेट मधला क्रायसिस रिपोर्ट करण्याचं काम हे गव्हर्नरचं असतं. ओके, डिस्क्रिशनरी पॉवर्स असतात काही. गव्हर्नर कॅन ऍक्ट इंडिपेंडेंटली इन हंक असेंब्ली. हंक असेंब्ली म्हणजे जिथे स्पष्ट बहुमत कोणत्याही पार्टीला मिळालेलं नाहीये, तिथे चीफ मिनिस्टर ऑन जजमेंट अपॉइंट केलं जातं. म्हणजे गव्हर्नर कोणत्या तरी स्ट्रॉंग पार्टीला बोलवतात आणि बहुमत सिद्ध करायला सांगतात आणि त्यामध्ये कोएलिशन गव्हर्नमेंट, युतीची सरकार वगैरे सुद्धा स्थापन केली जातात. सो हे हंग असेंब्ली असतं जिथे स्पष्ट बहुमत म्हणजे क्लिअर कट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळत नाही. ओके, रिझर्वेशन ऑफ बिल. बिल रिझर्व करण्याची पॉवर असते गव्हर्नरकडे आणि ते रिझर्व केलेलं बिल ते कोणाला पाठवतात? प्रेसिडेंटकडे पाठवतात फॉर अप्रुव्हल. मग प्रेसिडेंट ते अप्रूव्ह करेल किंवा डिसअप्रूव्ह करेल. जे काही प्रेसिडेंटचा निर्णय असेल तो गव्हर्नरला फॉलो करणं भाग असतो. 356 मध्ये रिकमेंडेशन देऊ शकतात ते गव्हर्नर प्रेसिडेंटला कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन बद्दल इन्फॉर्म करतात. कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फेल झाली असेल, फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरीचा रिपोर्ट गव्हर्नर कडून प्रेसिडेंटला जातो. दिस पॉवर कनेक्ट गव्हर्नर डायरेक्टली विथ प्रेसिडेंट. आणि ही जी पॉवर आहे ती गव्हर्नरला डायरेक्ट प्रेसिडेंट बरोबर कनेक्ट करते. आपण गव्हर्नर आणि प्रेसिडेंट यांचं कॉन्स्टिट्युशनल रिलेशनशिप बघत आहोत. ओके, त्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे आर्टिकल 356. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशनशिप काय आहे? अंडर आर्टिकल 167 चीफ मिनिस्टर मस्ट इन्फॉर्म गव्हर्नर अबाउट कॅबिनेट डिसिजन. चीफ मिनिस्टर्सनी कॅबिनेटचे जे काही डिसिजन होतील, कॅबिनेटमध्ये जे काही निर्णय होतील ते गव्हर्नरला कळवले पाहिजेत. रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे आणि सबमिट इम्पॉर्टंट मॅटर्स टू काउन्सिल इफ निडेड. गव्हर्नर रिमेन्स इन्फॉर्म्ड अबाउट स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन. गव्हर्नर नेहमी इन्फॉर्म्ड असला पाहिजे स्टेट कशा पद्धतीनं काम करतंय या संदर्भात. आणि इट एन्श्युअर्स कोऑर्डिनेशन बिटवीन स्टेट अँड सेंटर. स्टेट आणि सेंटर मधलं कोऑर्डिनेशन इन्श्युअर करण्याचं काम गव्हर्नर करत असलेले आपल्याला दिसून येतात. आता काय आहे अजून एक पॉवर, ती म्हणजे पार्डनिंग पॉवर आहे अंडर आर्टिकल 161. क्षमा करण्याची पॉवर म्हणजे जिथे गुन्हेगार असतील तर त्यांना त्यांची शिक्षा कमी करण्याची किंवा क्षमा करण्याची जी काही पॉवर आहे ती पार्डनिंग पॉवर प्रेसिडेंट आणि गव्हर्नर या दोघांकडेही आहे. गव्हर्नरकडे ती अंडर आर्टिकल 161 असलेली आपल्याला दिसून येते. कोणत्या कोणत्या पार्डनिंग पॉवर आहेत गव्हर्नरकडे? पहिली आहे पार्डन. पार्डन म्हणजे पूर्णपणे शिक्षा रद्द केली जाते, ज्यामध्ये आरोपीला निर्दोष मानलं जातं. तर त्याला पूर्ण क्षमा किंवा पार्डन असं म्हणतात. पूर्ण माफी म्हणजे एखाद्याला जर मृत्यूदंड दिला असेल, डेथ पेनल्टी दिली असेल, कॅपिटल पनिशमेंट दिली असेल तर ती पूर्णपणे काढून टाकली जाते आणि ती व्यक्ती मुक्त होते. ओके, रिप्राईव्ह काय असतं? रिप्राईव्ह म्हणजे एखादी पनिशमेंट दिलेली आहे, जर सपोज डेथ पेनल्टी दिलेली आहे तर ती काही काळासाठी थांबवणे, स्थगिती देणे. ओके, शिक्षा पुढे ढकलणे, ह्याला रिप्राईव्ह असं म्हणतात. त्यानंतर आहे रिमिशन. ओके, रिमिशन मध्ये काय होतं? रिमिशन मध्ये शिक्षा कमी केली जाते. म्हणजे जर 10 वर्षाची शिक्षा असेल तर ती 8 वर्ष केली जाते, कमी केली जाते शिक्षा. ओके, आणि ही पॉवर कोणाकडे आहे? गव्हर्नरकडे आहे. सस्पेन्शन. सस्पेन्शन म्हणजे शिक्षा काही काळासाठी थांबवायची, तात्पुरती थांबवायची, सस्पेंड करायची. म्हणजे जर एखादी वुमन प्रेग्नेंट असेल तर सस्पेन्शन ऑफ दॅट पनिशमेंट होतं. ओके, आरोग्याच्या कारणांमुळे शिक्षा कमी होऊ शकते वगैरे. ओके, कमी होऊ शकते नाही, थांबवली जाऊ शकते, तात्पुरती स्थगिती मिळू शकते सस्पेन्शनच्या अंडर. कम्युटेशनच्या अंडर काय असतं? म्हणजे शिक्षेचा प्रकार बदलायचा. म्हणजे जर डेथ पेनल्टी दिलेली आहे, ओके, तर पूर्णपणे मग लाईफ इम्प्रिझनमेंट करायची. ओके, हे कम्युटेशन मध्ये येतं. सो ह्या सगळ्या ज्या काही पॉवर्स आहेत या पॉवर अंडर आर्टिकल 161 गव्हर्नरकडे आहेत. आणि हे कोणाला अप्लाय होतं? स्टेट लॉजला अप्लाय होतं. स्टेट लॉजच्या अंडर जे काही कन्व्हिक्शन, जे काही डिसिजन्स आलेले असतील तर त्या डिसिजन्सचा पुनर्विचार करण्यासाठी म्हणून गव्हर्नरकडे जातात आणि त्यामध्ये गव्हर्नरकडे या पार्डनिंग पॉवर्स असलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रेसिडेंटच्या पॉवर बरोबर हे सिमिलर आहे अंडर आर्टिकल 72. आता ज्युडिशियल इंटरप्रिटेशन्स बघूयात आपण. काही इम्पॉर्टंट केसेस आहेत. शमशेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. यामध्ये सांगितलं होतं की गव्हर्नर कॉन्स्टिट्युशनल हेड आहे आणि गव्हर्नरने मस्ट ऍक्ट
ऑन ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. गव्हर्नरने काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या एड अँड ऍडवाइसनेच काम केलं पाहिजे. ओके, गव्हर्नरकडे काहीच डिस्क्रिशनरी पॉवर आहेत, बाकी सगळ्या पॉवर्स ह्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे आहेत आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचं ऐकणं हे गव्हर्नरला भाग आहे. SR बोमाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये गव्हर्नर्स रिपोर्ट अंडर आर्टिकल 356 इज ज्युडिशियली रिव्ह्युएबल असं म्हटलं होतं. म्हणजे जर कोणता रिपोर्ट गव्हर्नरने प्रेसिडेंटला सबमिट केलेला असेल तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो, असं SR बोमई यांच्या या केसमध्ये सांगण्यात आलं होतं कोर्टाकडून. आणि त्यानंतर प्रेसिडेंट रूल कॅनॉट बी मिसयुज्ड पॉलिटिकली. आणि प्रेसिडेंटचा जो काही रूल आहे, प्रेसिडेंट्स रूल आहे, तो पॉलिटिकली मिसयूज नाही झाला पाहिजे, यासाठीही या केसमध्ये हे सांगण्यात आलं होतं की ज्युडिशियल रिव्ह्यू होणार आहे किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. एखाद्या स्टेटवरती फक्त कंट्रोल एस्टॅब्लिश करायचा म्हणून कॉन्स्टिट्युशनल मशिनरीचं फेल्युअर दाखवायचं वगैरे असे प्रकार व्हायला नकोत, म्हणून प्रेसिडेंटचा रूल पॉलिटिकली मिसयूज केला गेला नाही पाहिजे, यासाठीच हा ज्युडिशियल रिव्ह्यू केला जाऊ शकतो, असं SR बोमाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सांगितलं होतं. रामेश्वर प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये गव्हर्नर मस्ट ऍक्ट विथ कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. गव्हर्नरचा जो काही ऍक्ट आहे तो कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला धरून असला पाहिजे आणि पॉलिटिकल बायस नसला पाहिजे. कोणत्याही एका पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करणारं वगैरे असं गव्हर्नर नसलं पाहिजे. KM नानावटी केसमध्ये पार्डनिंग पॉवरच्या संदर्भात म्हटलं होतं की पार्डनिंग पॉवर मस्ट नॉट कॉन्फ्लिक्ट विथ ज्युडिशियरी. एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी मस्ट रिस्पेक्ट इच अदर्स डोमेन. आता एक्झिक्युटिव्ह कोण आहे? गव्हर्नर एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहे. मग असं असताना सुद्धा गव्हर्नर जर ज्युडिशियरीने दिलेल्या डिसिजन्समध्ये फार जास्त इंटरफेअर करायला लागलं तर कॉन्फ्लिक्ट विथ ज्युडिशियरी तयार होऊ शकतं. त्यामुळेच KM नानावटी या केसमध्ये सांगितलं होतं की इट मस्ट नॉट कॉन्फ्लिक्ट विथ ज्युडिशियरी. अँड एकमेकांचे जे काही डोमेन्स आहेत, एक्झिक्युटिव्हचं डोमेन आहे लॉ इम्प्लिमेंट करणं आणि ज्युडिशियरीचं जे काही काम आहे ते डिसिजन्स देण्याचं आहे किंवा पनिशमेंट देण्याचं काम आहे, डिस्प्यूट रिझॉल्युशनचं काम आहे. तर इथे डिस्प्यूट रिझॉल्युशनचं काम जेव्हा ज्युडिशियरी करत असते तेव्हा त्या ज्युडिशियरीला ते काम करू दिलं पाहिजे, आपापल्या डोमेनमध्ये काम केलं पाहिजे प्रत्येक ऑर्गन ऑफ गव्हर्नमेंटने, असं KM नानावटी या केसमध्ये सांगितलं होतं. आता की फीचर्स काय आहेत गव्हर्नर आणि प्रेसिडेंट रिलेशनशिपचे? आतापर्यंत आपण बघितली की गव्हर्नर आणि प्रेसिडेंट मध्ये काय प्रकारची कॉन्स्टिट्युशनल रिलेशनशिप आहे. तर गव्हर्नर इज अपॉइंटेड अँड रिमूव्ड बाय प्रेसिडेंट. गव्हर्नर अपॉइंट करू शकतो, प्रेसिडेंट अपॉइंट करू शकतात गव्हर्नरला आणि रिमूव्ह सुद्धा करू शकतात. ऍक्ट ऍज अ युनियन रिप्रेझेंटेटिव्ह इन स्टेट, एजंट म्हणून, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतात गव्हर्नर. रिपोर्ट टू प्रेसिडेंट ड्युरिंग क्रायसिस, 356 अंडर प्रेसिडेंटला रिपोर्ट करायचा असतो गव्हर्नरला. प्लेज रोल इन लॉ मेकिंग प्रोसेस, लॉ मेकिंग प्रोसेसमध्ये गव्हर्नरचा रोल असतो. गव्हर्नमेंटल फंक्शन्स मध्ये, इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये गव्हर्नरचा रोल असलेला आपल्याला दिसून येतो. द गव्हर्नर प्रेसिडेंट रिलेशनशिप शोज दॅट इंडिया इज क्वाझी फेडरल सिस्टीम विथ युनिटरी टिल्ट. युनिटरी बायस्ड किंवा युनिटरी टिल्ट आपल्याला दिसून येतो, कारण युनियन कायम लक्ष ठेवून आहे. त्यांनी त्यांचा एजंट गव्हर्नरच प्रत्येक स्टेटमध्ये ठेवलेला आहे आणि ते रिपोर्ट करत आहेत. कॉन्स्टिट्युशनल मशिनरीचं फेल्युअर असेल किंवा जर स्टेटमध्ये योग्य प्रकारे कारभार होत नसेल तर ते रिपोर्ट करण्याचं काम गव्हर्नरकडे सोपवलेलं आहे. गव्हर्नर ऍक्ट ऍज अ कॉन्स्टिट्युशनल लिंक बिटवीन स्टेट अँड सेंटर. गव्हर्नमेंटचा जो ऍक्ट आहे तो कॉन्स्टिट्युशनल लिंकचा आहे बिटवीन स्टेट आणि सेंटर. रिअल पॉवर लाईज विथ इलेक्टेड स्टेट गव्हर्नमेंट बट गव्हर्नर इन्शुअर्स कॉन्स्टिट्युशनल कंप्लायन्स, युनियन सुपरविजन, नॅशनल युनिटी. ओके, हे जे काही टिल्ट आहे, युनिटरी टिल्ट, त्यातून नॅशनल युनिटी सुद्धा साध्य होत असलेली आपल्याला दिसून येते. सो आता बेसिकली आपण हे बघितलं की गव्हर्नर आणि प्रेसिडेंट यांच्यामध्ये काय कॉन्स्टिट्युशनल रिलेशनशिप आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपला पुढचा पॉइंट कव्हर करूया, पार्लमेंटरी फॉर्मचा. ओके, थँक्यू.